नमस्कार, माझे नाव जोसिंटा योसे पंडित। मी आरती गटाची सचिव आहे आणि सायदी ग्रामसंघाची अध्यक्ष आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे की बचत गटामार्फे शेळीपालन हा व्यवसाय चालू केलेला आहे। तर मी आज तुम्हाला शेळीपालन या व्यवसायाबद्दल सांगणार आहे। शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे। शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यापैकी खूप कमी प्रमाणात खाद्य लागते। साधारणतः एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात। त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे। शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी। योग्य जमीन सुरक्षित असावी, शेळ्यांसाठी लागणारी पायाभूत सुविधा निर्माण करावी, प्रतिष्ठित पुरवठ्यादाराकडून शेळ्या खरेदी कराव्यात, शेळ्यांना योग्य पोषण, आरोग्य सेवा आणि व्यवस्थापना पद्धती लागू कराव्यात, शेळी उत्पन्नाची बाजारपेठ करावी। शेळीपालनासाठी अनुदान आणि कर्ज मिळू शकते। अनुदानाचा लाभ घेता येतो। तसेच महिला बचत गटातूनही आपल्याला कर्ज मिळू शकते। महिला बचत गटामध्ये शेळीपालन करून आर्थिक परिस्थिती चांगली करता येते। महिला बचत गटांना शेळीपालनासाठी कर्ज मिळते आणि अनुदानही मिळू शकते। शेळीपालनासाठी महिला बचत गटांना कर्ज आणि अनुदान कसे मिळते? महिला बचत गटांना शेळीपालनासाठी कर्ज मिळते। महिला बचत गटांना शेळीपालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। मी सुद्धा महिला बचत गटामधून कर्ज घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे। तर तुम्हालाही असा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हीही नक्की बचत गटामध्ये सहभागी व्हा आणि असाच काहीतरी व्यवसाय चालू करा। धन्यवाद।